आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टक्स कसे काढायचे, पेपर कटिंग आणि बाही कटिंग दाखवलं होतं. तेच पेपर कटिंग वापरून कापड कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, इथे मी कॉटनचा कपडा घेतला आहे. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता कापड घेताना इथे मी कापडाची सरळ बाजू आहे ती मी आतल्या साईडला घेतली आहे आणि उलटी बाजू आहे ती मी वरच्या साईडला घेतली आहे. ठीक आहे. आता कापडाची सरळ बाजू आणि उलटी बाजू ही तुम्ही कशी ओळखाल, तर या किनारीवरून. इथे तर इथे तुम्ही बघू शकता ही जी आपली बाजू आहे ना ती प्लेन बाजू आहे आणि वरची जी बाजू आहे ती आपली रफ बाजू आहे. म्हणजेच काय की कापडाची ही उलटी बाजू आहे. याच बाजूने आपण पेपर ठेवून कापड कटिंग करत असतो. चला तर मग आता आपण बघूया कापडावर पेपर सेट कसे करायचे. तर इथे मी हा पाठचा भाग घेतलाय आणि ही जी आपली फोल्ड बाजू आहे ना, फोल्ड बाजू म्हणजेच आपली ही बंद बाजू. तर हा पाठचा भाग आपल्याला हा अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे. हे बघा इथे अशा पद्धतीने आणि याची आपल्याला आउटलाईन आखून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा भाग. तो आपल्याला हा इथे अशा पद्धतीने सेट करायचा आहे. इथे आणि त्याची सुद्धा आपल्याला आउटलाईन काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला ही इथे बाही ठेवायची आहे. ही बघा ही अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला ही योकपट्टी इथे सेट करायची आहे. इथे आणि त्याची सुद्धा ही आपल्याला आउटलाईन आखून घ्यायची आहे. ठीक आहे. तर हे असे आपल्याला पेपर कापडावर सेट करायचे. आता हे आपण बाजूला असे ठेवून घेऊया. हे बघा हे अशा पद्धतीने. आता आपल्याला कटिंग करताना ही जी आउटलाईन आखली आहे ना तिथून आपल्याला बरोबर हे कटिंग करून घ्यायचंय. तर इथे बघा अशा प्रकारे आपलं कापड कटिंग करून झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो आपला मागचा भाग आहे ना त्याचा हा आपल्याला असा भाग मिळाला, पूर्ण एक भाग. ठीक आहे. आणि हा जो आता पुढचा भाग आहे ना त्याचे आपल्याला दोन भाग मिळाले. इथे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने. आणि बाहीचे सुद्धा आपल्याला हे दोन भाग असे हे बघा इथे असे दोन भाग मिळाले. आता इथे बघा हे योगपट्टीचे आहेत ना आपल्याला हे चार भाग मिळाले. हे बघा कापडावर मी तुम्हाला ही एकच योगपट्टी दाखवली होती, काढताना मात्र आपल्याला हे अजून दोन एक्स्ट्रा काढायचे. तर अशा पद्धतीने आपण कापड कटिंग करत असतो. आता आपण कापडावर टक्स कसे काढायचे ते बघूया. तर इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता पेपरावरती टक्स कसे काढायचे ते मी इथे दाखवलं आहे. पेपरावरचे टक्स आपल्याला कापडावर घ्यायचे, ते मी इथे घेतलेत. तर पुढच्या भागाचा एक भाग मी इथे घेतला आहे. तसेच पुढच्या भागाच्या दुसऱ्या भागावरही आपल्याला टक्स काढायचे आणि मागच्या भागाचेही आपल्याला टक्स काढायचे. इथे राईट साईडला त्याची डिटेल्स दिली आहे. तसेच पेपरावर टक्स कसे काढायचे याची व्हिडिओ लिंक मी वरती दिलेल्या आय बटनावर दिली आहे. चला तर मग त्याची शिलाई कशी करायची ते बघूया. तर इथे बघा आज आपण पुढच्या बॉडी भागाचे टक्स कसे शिवायचे हे बघणार आहोत. ठीक आहे. तर इथे बघा ही जी मधली लाईन आहे ना तिथून आपल्याला हे असं पकडायचंय आणि इथून आपल्याला हा क्रॉस असा शिवून घ्यायचा आहे. इथे बघा हा बघा हा मी तुम्हाला इथे शिवून दाखवते. हे बघा इथे अशा पद्धतीने इथे यायचं, इथे थांबायचं आणि हा जो कपडा आहे ना पुढच्या भागाचा तो आपल्याला हा असा फिरवून घ्यायचा. हे बघा इथे आणि इथूनच आपल्याला परत शिलाई डबल मारायचे. हे बघा इथे. ठीक आहे. हे बघा इथे अशा पद्धतीने. तसेच आपल्याला हे तिन्ही आपल्याला शिवून घ्यायचे. ठीक आहे.
हे अशा पद्धतीने आपल्याला टक्स हे शिवून घ्यायचे. ठीक आहे. आता हे जसे आपण शिवून घेतलेत ना, तसा दुसराही भाग आपल्याला असाच शिवून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. हे बघा, तर इथे तुम्ही बघू शकता, हा पण आपण इथे टक्स आपले शिवून झालेत. हे बघा, हे अशा पद्धतीने. हे बघा. ठीक आहे. तर आता आपल्याला बघा काय करायचंय, इथून आपल्याला योगपट्टी जोडायची. आता इथे बघा, हे मी योगपट्ट्या 2 काढल्यात. आता ह्या 2 योगपट्ट्या कशासाठी, तर इथे बघा, आपल्याला ही जी योगपट्टी आहे ना, ती वरच्या साईडने ठेवायची. एक भाग योगपट्टीचा वरच्या साईडने आणि योगपट्टीचा हा दुसरा भाग खालच्या साईडने ठेवायचा. हे बघा, हे अशा पद्धतीने. हे तिन्ही एका सरळ रेषेत आले पाहिजेत. हे बघा इथे, आणि इथून आपल्याला पाव इंचाची सरळ टीप द्यायची आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथून आता आपण पाव इंचाची टीप मारून घेऊया. बघा, हा जो मधला भाग आहे ना, तो असा सरळ इथे ठेवून द्यायचा आहे. त्याच्यावर ही वरची योगपट्टी, आणि इथून बरोबर आपल्याला पाव इंचाने असं सरळ जोडून घ्यायचंय. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण ही जोडून घ्यायचे. आता तुम्ही इकडून बघू शकता. हे बघा, आता ह्याच्यावरूनच आपल्याला अजून एक डबल टिप द्यायची आहे. आता बघा काय करायचं आपल्याला, हा जो भाग आहे ना, हे बघा, हा जो भाग आहे ना, तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, आणि ह्या योगपट्टीच्या बरोबर मध्ये ठेवायचं आहे, आणि हे बरोबर इथून एकमेकांवर असं दोन्ही योगपट्टी अशी ठेवून द्यायची. ही बघा इथे अशी, आणि इथून बरोबर आता आपल्याला परत पाव इंचाची टीप द्यायची आहे, इथून सरळ. उलट फिरवायचं आणि परत त्याच्यावरून अजून एक शिलाई द्यायची. आता इथून आपल्याला एका बाजूने हा फोल्ड केलेला कपडा बाहेर काढायचा आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. आणि हे जे उरलेले टोक आहे ना, ते आपल्याला कट करायचंय. ठीक आहे. हे बघा, अशी आपल्याला ही योगपट्टी जोडून घ्यायची. आता दुसरी ही योगपट्टी आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची. ठीक आहे. ती आता आपण जोडून घेऊया. आता इथून आपल्याला ह्याच्यावरून परत डबल टिप देऊन घ्यायची. याला सुद्धा आपण असं फोल्ड करून घेऊया.
आता हे असं फोल्ड का करायचंय बघा बरं, कारण इथून आपल्याला फिनिशिंग आपलं व्यवस्थित येतं, त्याच्यासाठी हे आपण असं फोल्ड करून घेत असतो. आता इथून सुद्धा आपल्याला पाव इंचाचे द्यायचे. उलटा फिरवायचा आणि परत ह्याच्यावरून शिलाई द्यायची. इथून आपल्याला बाहेर घ्यायचे काढून. हे बघा, इथे आपण हे डबल फोल्ड करून घेतल्यामुळे आतून हे बघा अशी फिनिशिंग दिसते आपल्याला. याच्यासाठी आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं असतं आतल्या साईडने. ठीक आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपण योकपट्टी ही अशी जोडून घेतली. आता आपल्याला हे जे साईडचं आहे ना, ते ह्याच्याबरोबर एका सरळ रेषेत कट करून द्यायचं आहे. आता हे सुद्धा आपल्याला थोडं कट करायचं आहे. तर इथे बघा, आपल्याला हुक आणि लूप पट्टी करायची असते. आपल्या डाव्या साईडला लूप पट्टी येते आणि उजव्या साईडला हुक पट्टी येते. तर हुक पट्टीची जी पट्टी असते ना, ती आपल्याला 2 इंचाची काढायची असते आणि लूप पट्टी काढायची असते ती आपल्याला 2.5 इंचाची घ्यायची असते. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हा आपला डावा भाग आहे. तर इथून बघा, हा भाग आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे. हा आहे 8 इंच. तर याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा काढायचं असतं. ठीक आहे. अशी म्हणजे आपल्याला 9 इंचाची ही पट्टी काढायची असते. ठीक आहे. आणि जेव्हा हुक पट्टी काढतो ती आपल्याला 2 इंचाची काढायची असते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, ही आपली आहे 2 इंचाची पट्टी, हुक पट्टी, आणि ही आहे आपली 2.5 इंचाची लूप पट्टी. ठीक आहे. तर आता बघा, आपल्याला ही लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे बघा, इथून आपल्याला ह्या लूप पट्टीला पाव इंचाची शिलाई देऊन घ्यायची इथून. ठीक आहे. आता इथे बघा, जोडताना काय करायचं बघा, इथून हा फोल्ड करायचा आपल्याला इथे, कारण हे इथे बघा हे फिनिशिंग आलंय, त्याच्यासाठी आपल्याला इथून सुद्धा आपल्याला हे फिनिशिंग करून घ्यायचंय. हे बघा, इथे आपल्याला ही अशी ठेवून घ्यायची आणि इथून आपल्याला अर्धा इंचाने सरळ शिवून घ्यायचंय. हे बघा इथे. आता आपल्याला हे इथून इथून अशी टीप द्यायची ह्याच्यावरून. आता आपल्याला या साईडने हे असं, हे बघा, इथे ठेवायचे. परत याच्यावरून आपल्याला इथून दाब टीप द्यायचे. आणि इथून सुद्धा आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायचे. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, ही जी आहे ना, तिथून सुद्धा आपल्याला एक दाब टीप देऊन घ्यायचे, म्हणजे इथे फिनिशिंग आपलं व्यवस्थित येतं. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आता हा जो इथला भाग आहे ना, तो आपल्याला कट करायचा आहे. हे बघा. ठीक आहे. आता आपल्याला हा जसा आपण ही जशी जोडून घेतली आहे ना, तशीच आपल्याला सेम उजव्या साईडचा सुद्धा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, इथून आपल्याला आधी पाव इंचाची
टीप द्यायचे. हे बघा, आता ठेवताना काय करायचं बघा, इथे ठेवायचंय वरच्या साईडला आणि इथून बरोबर अर्धा इंचाने टीप द्यायचे. आणि एक इथे बघा, आपल्याला हा थोडासा भाग आहे ना, इथे असा फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे म्हणजे हे इथे फोल्ड केलं ना, तर फिनिशिंग आपलं व्यवस्थित येतं. त्याच्यासाठी आपल्याला हा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. हा इथे फोल्ड का करायचा? कारण का ही आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करायची असते. हा असा इथे कट करायचा आणि इथून सुद्धा आपल्याला हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता बघा, हा इथून आहे ना, आपल्याला इथे दाब टीप द्यायचे वरून. आणि हा असा आतल्या साईडने असा फोल्ड करायचा आहे. इथून आपल्याला परत शिलाई द्यायची. हे बघा, इथे फोल्ड केल्यामुळे ना, इथे आपलं फिनिशिंग व्यवस्थित आलं. ठीक आहे. आता आपल्याला इथून सुद्धा अशी शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, आपला हा सुद्धा भाग रेडी झालाय. हे बघा, आता आपण पाठीमागचे टक्स शिवून घेऊया. जसे आपण पुढच्या भागाचे टक्स शिवून घेतले होते, तसेच आपल्याला पाठीमागचे सुद्धा टक्स शिवून घ्यायचे. ठीक आहे. आता हे आपण इथे असं मधली लाईन पकडायची आणि इथून आपल्याला हे जोडून घ्यायचे. हे बघा, इथून असा क्रॉस शिवून घ्यायचा आहे. हे बघा, असे आपल्या मागच्या बॉडी भागाचे टक्स शिवून झालेत. तर आता इथे बघा, आपल्याला कमरपट्टी जोडायची. ह्याची ही जेवढी लांबी आहे ना, तर ह्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच जास्त काढायची असते. तर इथे बघा, मी आधीच ही 2 इंचाची कमरपट्टी काढून घेतली. ठीक आहे. आता आपल्याला या बाजूने ना, इथून हे बघा, इथून आपल्याला अशी हे बघा, इथून आपल्याला अशी 1/2 इंचाची टीप मारायची. ठीक आहे. हे बघा, आता जोडताना आपल्याला हे बघा, ही जी चांगली आपली बाजू आहे ना, तिथून आपल्याला हे असं ठेवून घ्यायचंय. हे बघा इथे, आणि इथून आपल्याला 1/2 इंचाची शिलाई द्यायची. आता इथे आल्या, हा जो टक्स आहे ना, तिथे आल्यावर हा भाग थोडासा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे हे जे आपण असं फोल्ड केलं ना, तर आपलं फिनिशिंग व्यवस्थित येतं. त्याच्यासाठी आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं. ही शिलाई एका सरळ रेषेत येतं. हे बघा, इथून आपल्याला हे असं 1/2 इंचाची शिलाई मारायची आणि परत आपल्याला इथे आल्यावर थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे.
आणि हा उरलेला भाग आपल्याला कट करायचा आहे. आता इथे बघा, हा आपल्याला असा फोल्ड करायचा आणि इथून आपल्याला दाब टीप द्यायची. हे बघा, आता आपल्याला हे आतल्या साईडने असं फोल्ड करायचंय आणि इथून आपल्याला 5 नंबरची शिलाई द्यायची. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण इकडून हात शिलाई करू तेव्हा आपल्याला ही जी 5 नंबरची शिलाई मारलेली असते ना, ती आपल्याला काढून टाकायची असते. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचंय, शोल्डर जोडायचंय. शोल्डर जोडताना आपल्याला हे बघा, हे ठेवताना आपल्याला हे असं सरळच ठेवून घ्यायचंय. हे बघा, हे अशा पद्धतीने, आणि इथून आपल्याला काठाने शिवून घ्यायचंय. हे बघा इथे, ही बघा अशी आपल्याला शिलाई द्यायची आहे. दुसराही आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे थोडस कट करायचंय. हे बघा, हे आपल्याला असे जोडून घ्यायचे. आता ह्याला आपल्याला उलटा करायचा आहे. हे बघा असं, आणि इथून आपल्याला ही 5 इंचाची शिलाई द्यायची. इथून थोडासा क्रॉस, इथून आपल्याला ही बघा, इथून आपल्याला ही इथून अशी क्रॉस शिलाई द्यायची. डबल शिलाई द्यायची. हे बघा, अशी डबल शिवून घ्यायची. हे बघा, हे अशा पद्धतीने. आता दुसरा भागही आपल्याला असा जॉईन करायचा आहे. इथून आपल्याला हे अशी डबल शिलाई द्यायची. ठीक आहे. हे बघा, हे आपल्याला असं शोल्डर जोडून घ्यायचंय. हे बघा असं. तर बघा, आता आपल्याला पायपिंग करताना काय करायचंय, हे दोन्ही पुढचे भाग आपल्याला सेम आहेत की नाही हे बघायचे. आता ते बघताना बघा, हे ठेवताना आपल्याला हे दोन्ही असे सेम नाही ठेवायचे. तर ठेवताना काय करायचंय, हा आपला लूप पट्टीचा भाग असतो, तो आपल्याला पुढे ठेवायचा असतो, आणि ही हुक पट्टी असते, ती आपल्याला ही अशी ह्या पट्टीच्या इथे ठेवायची असते. ही बघा इथे, आणि इथून आपल्याला बरोबर आहे की नाही ते बघायचंय. हे बघा, इथून आपल्याला हे व्यवस्थित असा दोन्ही भाग सेम आहेत की नाही हे बघायचं असते. ठीक आहे. हे आता आपले दोन्ही पण भाग सेम येतात. आणि आता पायपिंग करताना काय करायचंय बघा, हा आपल्याला एक भाग घ्यायचा आहे, आणि ही जी आपली 1.5 इंचाची पट्टी काढली आहे ना, ती आपल्याला इथे अशी फोल्ड करून घ्यायची. इथे ही बघा, जर तुम्हाला डायरेक्ट अशी फोल्ड करता येत नसेल तर तुम्ही इथून शिलाई मारून घेतली तरी पण चालेल. ठीक आहे, किंवा डायरेक्ट लावली तरी पण चालेल. आता लावताना काय करायचं बघा, आपल्याला हा भाग आहे ना थोडासा पुढे ठेवायचा असा. हे बघा, असा पुढे ठेवायचा, आणि इथून आपल्याला 5 इंचाची अशी शिलाई देऊन घ्यायची. ठीक आहे. आता आपण शिवून घेऊया. हे शिलाई मारताना इथे आपल्याला सुरुवातीला आपल्याला हे लॉक करायचं असतं. इथे हे बघा, इथे मागे पुढे दाब करायचा असतो, आणि इथून आपल्याला ही 5 इंचाने अशी जोडून घ्यायची. आता जोडताना काय करायचंय बघा, हा भाग जो असतो ना आपल्याला असा पुढे ओढायचा नसतो. हा आपल्याला जसा राऊंड शेप मध्ये आहे ना असा, तसाच आपल्याला गोलाकार शिलाई देऊन घ्यायची.
हे बघा इथे आपला हा गोल गळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला फिरवताना हा इथून असा क्रॉस करून घ्यायचा. हे बघा इथे दाब उचलायचा आणि हे असं थोडं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून असं शिलाई मारायची. हे बघा आणि फिरवताना आपल्याला हा असा फिरवायचा नाही, हे असंच आलं पाहिजे. हे बघा हा फिरवताना आपल्याला असा सेम गोलाकार फिरवून घ्यायचा आहे. इथे असं थोडं लॉक करायचं आणि इथे बाहेर काढायचं आपल्याला. हे बघा आणि इथे हा धागा कट करून टाकायचा. पुढचा एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करायचं. हे बघा इथे हे बघा ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, इथून हे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचंय आणि इथून आपल्याला कट द्यायचा आहे थोडा थोडा. हे बघा इथे असं आपल्याला कट द्यायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, इथून ना हा भाग असा थोडा फोल्ड करून घ्यायचा इथे. हे बघा इथे असं फोल्ड करायचं आणि हा जो भाग खालचा आहे ना तो वरच्या साईडला असा फोल्ड, हे वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं. हे बघा इथे असं आणि इथून बरोबर आपल्याला हे असं, हे बघा ही जी मधली गॅप आहे ना तिथून आपल्याला शिलाई द्यायची. इथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा इथे थोडा दाब उचलायचा आणि इथे मागे पुढे दाब करून लॉक करून घ्यायचं. आणि इथून बघा हा जो कपडा आहे ना तो ह्या अंगठ्याने, हे बघा इथे हा अंगठा आहे ना त्याने आपल्याला हा कपडा वरच्या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी पट्टी क्रॉस लाईन आहे ना ती आपल्याला इथे अशी फोल्ड करायची. हा बघा हा असा भाग दिसेल तुम्हाला. हे बघा इथे हा असा येईल. हे बघा आणि मधल्या गॅप मधून आपल्याला बरोबर शिलाई मारायची. आणि फिरवताना आपल्याला हा जसा राऊंड शेप आहे ना तसाच फिरवायचा आहे. हा आपल्याला सरळ असा ओढायचा नाहीये. हे बघा इथे आलो ना आपण की हा जो एक्स्ट्रा कापड आहे ना तो आपल्याला हा आतल्या साईडने असा फोल्ड करायचा आहे इथे. हे बघा इथे आणि इथून व्यवस्थित फिनिशिंग करून त्याच्यानंतर आपल्याला ही शिलाई द्यायची आहे. त्याल्यावर दाब मागे पुढे करून घ्यायचं, लॉक करायचं. हे बघा तुम्ही आता इथे बघू शकता आपली ही अशी पाइपिंग रेडी झाली. हे बघा तर इथे बघा इथे मी टाचपिन लावून घेतलेत. तर एक्स्ट्रा जे कापड आलेलं आहे ना ते आपल्याला कट करायचं असतं. त्याआधी आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला हा इथून असा गोलाकार मुंढा मोजून घ्यायचा आहे. इथून हा बघा आपला मुंढा आहे 8. सो इथलं जे अंतर माप आहे ना ते आपलं 8 आलं पाहिजे. हे बघा इथे हे 8 येतंय. ठीक आहे. तसंच आपल्याला ह्या साईडला सुद्धा असं मोजून घ्यायचंय. इथे बघा इथे मी आधीच मार्क केलाय.
हे असं आपल्याला गोलाकार मोजून घ्यायचं, ठीक आहे. इथे 8 येते. आणि आता आपल्याला काय करायचं बघा, हे जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करायचंय. आता हे एवढं कापड का उरलं बघा, कारण ही जी पट्टी आहे ना इथली, ती आपण आतल्या साईडने फोल्ड केली आहे हुकसाठी, त्याच्यामुळे हे इकडे एक्स्ट्रा कापड उरलंय. तर हे आपल्याला कट करायचंय. हे कधी, हा आपल्याला मुंढा मोजून घेतल्याच्या नंतर कट करायचंय, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपली छाती आहे 36, ठीक आहे. आता हा भाग आणि हा इथला आपल्याला मोजून बघायचा आहे की 18 आला की नाही. आपला पुढचा एक भाग असतो ना तो 18 येतो. 18चा डबल केले तर त्याचे 36 होतात, ठीक आहे. तर मोजताना आपला हा भाग इथून मोजून घ्यायचा. हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथून आपल्याला बरोबर हा असा, हे बघा इथे आपला 18 येतोय, ठीक आहे. तर जर हा भाग आपला 18 असेल, 18 पेक्षा थोडासा कमी जास्त चालू शकतो. हा भाग जर आपला 18 असेल तर आपल्या छातीत हा ब्लाऊज बरोबर बसेल, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, हा इथला एक्स्ट्रा भाग आहे ना तो कट करायचा, ठीक आहे. इथे ही टाचपिन एक लावून घेऊया. तर आपल्याला ह्या टाचपिन काढून घ्यायच्या आहेत. फक्त ह्या समोरच्या 2 टाचपिन आहेत ना त्या आपल्याला तशाच ठेवायच्या, काढायच्या नाहीयेत. तर आता आपल्याला काय करायचं बघा, इथून आपल्याला ही 5 इंचाची टीप मारून घ्यायची, ही अशी इथे. आणि आता काय करायचंय बघा, इथून आपल्याला हा 1.5 इंचाचा असा फोल्ड करून घेऊया. इथे मार्क करायचा आणि हा इथून असा आपल्याला फोल्ड करायचा आहे. म्हणजे काय की आपली ही जे इथे जी ही बघा इथून आहे ना, ही जे आहे ना खाच तिथपर्यंत आपल्याला असा दुमडून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 5 इंचाची टीप मारायची आहे. ठीक आहे, हे बघा इथे. आता काय करायचंय बघा, आपली बाही उंची आहे 4. तर इथे बघा, इथे बाही उंची आहे 4, ठीक आहे. आपल्याला हा इथे हे बघा अशी आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आणि इथे इथे सेंटर काढून घ्यायचा. इथे आपल्याला थोडा कट द्यायचा आहे, हे बघा इथे असा, ठीक आहे. आता ही जशी आपण बाही तयार केली आहे ना तशीच आपल्याला दुसरी ही बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही बाही अशा तयार झाल्या, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे एकमेकांवर असे ठेवून घ्यायचे. हे बघा इथे हा सेंटर आपल्याला इथे पकडायचा आहे. इथे बरोबर आपल्याला ही टाचपिन अशी लावून घ्यायची, ठीक आहे. आणि इथून आपल्याला हा पाव भाग कट करायचा आहे. हा आपल्याला इथून असा पाव भाग कट करून घ्यायचा. हा इकडे कट नाही करायचा, हा इथून फक्त एवढाच,
ठीक आहे. आता आपण बघूया ओपन करून. तर हे बघा, हे आपलं आता अशा बाह्या तयार झाल्यात. आता आपण बाही जोडून घेऊया. आपला शोल्डर होता 2.5. इथे आपण हे बघा, इथे आपण 2.5च्या इथे मार्क करून घेऊया. आता बाही जोडताना काय करायचंय बघा, आपल्याला हा जो कमी भाग आहे ना आपल्याला तो पुढच्या साईडला लावायचा आणि जास्तीचा भाग आहे ना तो आपल्याला पाठीमागच्या भागाला लावायचा आहे. हे बघा, ठेवताना आपल्याला हे इथे असं ठेवायचंय. आणि इथून आपल्याला बाही जोडून घ्यायची. बाही जोडताना आपल्याला अर्धा इंचाने जोडायचे. आता आपल्याला या साईडची जोडून घ्यायची. हे बघा, ठीक आहे. आता ह्याच्यावर आपण डबल शिलाई देऊन घेऊया. हे बघा, आता आपण ही जशी बाही जोडली आहे ना तशीच आपण दुसऱ्या साईडची सुद्धा जोडून घेऊया. तर इथे बघा, आता आपल्या दोन्ही साईडच्या ह्या बाह्या अशा जोडून झाल्यात. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, ठीक आहे. आता आपण हा जो साईडचा भाग आहे ना तो जोडून घेऊया इथून. आता जोडताना काय करायचं बघा, हे बघा, हे आपल्याला असे व्यवस्थित एकमेकांना असे जोडून घ्यायचे. हे बघा, इथे असे. आणि इथून आपल्याला ही अशी शिलाई द्यायची. आता बघा, हे जे एक्स्ट्रा बाहीचं कापड उरलंय ना ते आपल्याला कट करायचं. आता या साईडला सुद्धा आपल्याला असं जोडून घ्यायचंय. ठीक आहे. हे बघा, हे आपल्याला आता असं जोडून झालं. आता आपण इथे चेक करूया की आपली ही साईडची उंची 8 आली आहे की नाही. आपली साईडची उंची आहे 8. तर इथे तुम्ही बघू शकता आपली साईडची उंची आली आहे 8. इथे जर समजा तुमची कमी जास्त झाली तरी पण चालू शकते. ठीक आहे. हे बघा, इथे हे बघा, या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, तर आता बघा आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. आता फिटिंग करताना मी बघा हा इथे आधीच मार्क करून घेतलाय. आता मी तुम्हाला फिटिंग कसं करायचं हे दाखवते. तर इथे बघा, आपला दंडगीर आहे 6. तर इथून बघा, हा आपल्याला इथे असा दंडगीर घ्यायचा आहे. हा बघा, इथे असा. आणि मुंढा घेताना आपल्याला इथून घ्यायचा आहे बरोबर हा गोलाकार मोजून. हे बघा, इथे 8 येतोय. ठीक आहे. तसंच आपल्याला या बाजूचं सुद्धा घ्यायचंय. हे बघा, इथे 6 येतंय. हे बघा, इथे आपला 8 येतोय. ठीक आहे. आता आपल्याला ह्याची उंची बघायची. उंची आपली आहे 13. हे बघा, इथे आपली उंची हे बघा 13 येते. ठीक आहे. आता आपल्याला कंबर आपली आहे किती 30. कमरेचा भाग आपल्याला हा इथून बघायचा. हे बघा, हे बघा, इथे 30. ठीक आहे. आता आपल्याला इथे बघा, हे इथे मी मार्क करून घेतले, सगळे पॉइंट जोडून घेतले. तिथून आपल्याला बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची फिटिंगची. ठीक आहे.
आता आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची. आणि ह्या बाजून ही जी फिटिंगची शिलाई आहे ना, ही बघा इथे, त्याच्या इथून बरोबर आपल्याला अजून एक 1/5 इंचाची शिलाई देऊन घ्यायची. अशा 2 शिलाई मारायच्यात आपल्याला. ह्याच्या बाजूला अजून आपल्याला शिलाई द्यायची. हे बघा, आता जसं आपण इथे केली आहे ना, तसंच आपल्याला दुसऱ्या बाजूने पण शिलाई देऊन घ्यायची. ठीक आहे. हे बघा, आता आपण हे टाचपिन काढून घेऊया. तर इथे बघा, ऑलमोस्ट आपला हा ब्लाऊज रेडी झालाय. तर इथे आपला हुक आणि लूप्स लावले की पूर्ण ब्लाऊज आपला तयार होईल. इथे तुम्ही बघू शकता, राईट साईडला मी हुक लावलेत आणि लेफ्ट साईडला लूप्स लावलेत. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज कंप्लीट झालाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.